छे दादा, कचरा झालाय सगळा राजकारणाचा, काहीच बदलणार नाही. इच्छाशक्ती असली की सगळं बदलता येतं. मला सांग, हा सगळा एरिया कसं वाटतं तुला? अरे स्वच्छ सुंदर, मी दररोज येतो इथे. हो ना. आणि आता मी जर का तुला सांगितलं की इथे फक्त राडा रोडा होता, सांडपाणी सगळं रस्त्यावर वाहून यायचं, इथल्या लोकांना चालणं अशक्य होतं, इथे फक्त घाण कचरा राडा रोडा आरोग्यासाठी सगळं घातक होतं, पण हे सगळं जाऊन इथे पुण्याचा अभिमान ठरावं असं ई लर्निंग स्कूल उभं राहिलं, तर काय म्हणशील? चमत्काराचे की हे. पण हे सगळं कसं झालं? एका युवा नेत्याची इच्छाशक्ती आणि बदल करण्याची ताकद. आपले स्वप्नील दादा दुधाने, स्वप्नील दादांच्या सुयोग्य नियोजनातून इथं ई लर्निंग स्कूल उभं राहिलं. सगळा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न झाला. अनेक नवीन नवीन बदल झाले, सोयी सुविधा आल्या. सांगायचा उद्देश काय की जर का इच्छाशक्ती असेल तर बदल घडू शकतो, हे आपल्या स्वप्नील दादांनी सिद्ध केलं की नाही? खरे दादा, माझंच चुकलं. सगळीच माणसं वाईट नसतात, हा, काही आपल्या स्वप्नील दादा सारखी पण असतात. करेक्ट. स्वप्नील दादांवर 2 दशकांपासून तुम्ही केलेलं प्रेम आणि कर्तृत्वावर टाकलेला विश्वास हीच खऱ्या अर्थानं त्यांची शिदोरी आहे. आता गरज आहे तुमच्या प्रेमाचं, विश्वासाचं रूपांतर मतांच्या आशीर्वादात करण्याची.